सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात माळशिरस आणि माढा हे दोन मतदारसंघ नेहमी चर्चेचा केंद्रबिंदू राहिले आहेत. एकेकाळी मोहिते पाटील या घराण्याचा या भागावर एक छत्री अंमल होता. मात्र गेल्या काही वर्षात राम सातपुते यांच्या रूपाने भाजपने या वर्चस्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या दोन नेत्यांमधील संघर्षाचे विविध पदर आणि वळणे अभ्यासणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय थेट वास्तव. सोलापूरच्या राजकारणात मोहिते पाटील हे नाव सहकार, शिक्षण आणि सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलं आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांनी रचलेल्या पायावर विजयसिंह मोहिते पाटील यांनी या घराण्याचे साम्राज्य विस्तारले. माळशिरस तालुका हा मोहिते पाटील यांचा बालेकिल्ला मानला जायचा. अनेक दशके या भागातील साखर कारखाने, दूध संघ आणि जिल्हा परिषदेवर त्यांची सत्ता होती. या वर्चस्वाला धक्का लावणे कोणत्याही बाहेरच्या नेत्यासाठी अशक्यप्राय गोष्ट मानली जात होती. राम सातपुते हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातले नसले तरी विद्यार्थी राजकारणातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणाऱ्या सातपुते यांना भाजपने 2019च्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस या राखीव मतदारसंघातून उमेदवारी दिली. एका प्रस्थापित घराण्यासमोर एका तरुण, आक्रमक आणि बाहेरच्या उमेदवाराला उतरवणे ही भाजपची मोहिते पाटील यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावण्याची मोठी रणनीती होती. 2019 मध्ये जेव्हा मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांना वाटलं होतं की जिल्ह्यावर त्यांचं नियंत्रण राहील. मात्र भाजपने माळशिरस विधानसभेसाठी राम सातपुते यांना उमेदवारी दिली. मोहिते पाटील समर्थक जरी नाराज असले तरी पक्षादेश म्हणून त्यांनी काम केलं. पण सातपुते यांच्या विजयानंतर संघर्षाचं स्वरूप बदललं. सातपुते यांनी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यास सुरुवात केल्यामुळे मोहिते पाटील गटाला आपल्या घरातच आव्हान मिळण्याची जाणीव झाली. राम सातपुते यांनी आमदार झाल्यानंतर केवळ विधानसभेपर्यंत मर्यादित न राहता माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायती आणि विकास कामांमध्ये थेट हस्तक्षेप सुरू केला. मोहिते पाटील यांचा शब्द जिथे अंतिम असायचा तिथे आता सातपुते यांच्या माध्यमातून प्रशासकीय निर्णय होऊ लागले. यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये दोन गट पडले आणि संघर्षाची धार अधिक तीव्र झाली. 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते पाटील यांनी भाजपला रामराम ठोकून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस गटामध्ये प्रवेश केला. याचं मुख्य कारण म्हणजे राम सातपुते आणि भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मिळणारी वागणूक. माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळाली तर सोलापूर राखीवमधून राम सातपुते यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली. यामुळे या दोघांमधील संघर्ष आता वेगवेगळ्या पक्षांच्या व्यासपीठावरून अधिकच उघड झाला. राम सातपुते सोलापूर लोकसभेसाठी लढत असताना मोहिते पाटील यांनी त्यांना विरोध करण्यासाठी आणि काँग्रेस उमेदवाराला मदत करण्यासाठी छुपी किंवा उघड ताकद लावली. त्याचप्रमाणे सातपुते समर्थकांना माढ्यात मोहिते पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या तेव्हा हा संघर्ष शिगेला पोहोचला. मोहिते पाटील यांना जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध करायचं होतं तर राम सातपुते यांना भाजपच्या माध्यमातून नवीन नेतृत्व फळी उभी करायची होती. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर आणि आरक्षणानंतर दोन्ही गटांनी आपापल्या समर्थकांना उमेदवारी देऊन ताकद लावली. यावेळी संघर्ष केवळ विकास कामांचा राहिला नाही तर तो प्रतिष्ठेचा आणि अस्तित्वाचा बनला. प्रचारादरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर खालच्या स्तरावर जाऊन टीका केली नाही तरी त्यांच्या समर्थकांमध्ये मोठा तणाव होता. बाहेरचा उमेदवार विरुद्ध स्थानिक जमीनदार असा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न झाला. राम सातपुते यांनी घराणेशाही मुक्त माळशिरस अशी घोषणा दिली तर मोहिते पाटील समर्थकांनी जिल्ह्याची अस्मिता आणि विकासाची परंपरा जपण्याचं आवाहन केलं. राम सातपुते यांनी शासकीय निधी आणण्यात आणि विकास कामांचं श्रेय घेण्यात आघाडी घेतली. याउलट मोहिते पाटील यांनी आपल्या सहकार क्षेत्रातील ताकदीचा वापर करून मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक गटात आणि गणात या दोन विचारसरणींचा संघर्ष पाहायला मिळाला. प्रशासकीय बदल्या आणि कामांचं वाटप यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरूच होतं. परंतु झेडपी निवडणुकीत दहिगाव जिल्हा परिषद गटातून राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी विजय मिळवत उत्तमराव जानकर यांच्या मुलाचा पराभव केला. पत्नीच्या या विजयामुळे सातपुते गटात उत्साहाचं वातावरण असून राम सातपुते यांनी शड्डू ठोकत जल्लोष केला. दुसरीकडे अर्जुनसिंह मोहिते पाटील यांना गुरसाळ पंचायत समिती गणातून पराभव स्वीकारावा लागला. मात्र फुलशेरी जिल्हा परिषद गटातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवला आहे. माळशिरस तालुक्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी लढत पाहायला मिळाली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या विरोधात भाजपचे नेते व पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राम सातपुते यांच्यात ही लढत प्रतिष्ठेची ठरली. पत्नी संस्कृती सातपुते यांच्या
विजयानंतर राम सातपुते यांनी दंड थोपटत शड्डू ठोकला आणि घणाघाती प्रतिक्रिया दिली. भाजपचा सुपडा साफ करणारी औलाद अजून जन्माला यायची आहे, अशी टीका करत त्यांनी मोहिते पाटील घराण्यावर निशाणा साधला. माळशिरस तालुक्यातील 9 गटांपैकी 7 गटांमध्ये मोहिते पाटलांचं वर्चस्व राहिलं आहे. तर दहिगाव आणि पिलीव या 2 गटात भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की मोहिते पाटील यांचा जनसंपर्क अजूनही दांडगा आहे. पण राम सातपुते यांनीही आपला एक ठराविक मतदार वर्ग तयार केला आहे. अनेक जागांवर निसटता विजय आणि पराभव यामुळे दोन्ही नेत्यांना आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. झेडपीच्या सत्तेच्या वाटा मिळवण्यासाठी झालेली खेचाखेची ही भविष्यातील विधानसभा निवडणुकीची नांदी मानली जात आहे. या राजकीय संघर्षाला आता एक गंभीर आणि धक्कादायक वळण मिळालं आहे. माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचल्याचा खळबळजनक दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला होता आणि आता स्वतः राम सातपुते यांनी माध्यमांसमोर येत यावर आपली स्पष्ट भूमिका निर्माण केली आहे. सातपुते यांच्या मते हा प्रकार कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा असून काही मारेकऱ्यांना त्यांना संपवण्यासाठी सुपारी देण्यात आली होती. या कटाची कुणकुण लागताच पोलिसांनी माळशिरस तालुक्यात गेल्या 3 दिवसांपासून तळ ठोकला असून काही संशयितांची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी सतर्कता दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय, असं सातपुत्यांनी सांगितलंय. या जीवघेण्या कटाबद्दल राम सातपुते यांनी अत्यंत गंभीर पावले उचलली आहेत. त्यांनी आपल्या जीविताला असलेल्या धोक्याबाबत आणि या कटात कोणाकोणाचा सहभाग असू शकतो या संदर्भात सविस्तर माहिती एका चिठ्ठीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. या घटनेमुळे सोलापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून हा राजकीय संघर्ष आता केवळ मतांपुरता मर्यादित राहिलेला नसून तो अत्यंत टोकाच्या पातळीवर गेल्याचं दिसून येत आहे. मोहिते पाटील आणि राम सातपुते यांच्यातील संघर्ष हा केवळ 2 व्यक्तींमधील नसून तो जुनी प्रस्थापित सत्ता विरुद्ध नवी आक्रमक राजकीय शैली असा आहे. मोहिते पाटील यांना आपला वारसा जपायचे आव्हान आहे, तर सातपुते यांना स्वतःचा नवीन वारसा निर्माण करायचा आहे. येणाऱ्या काळात हा संघर्ष अधिक तीव्र होईल आणि सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवनवीन समीकरणं पाहायला मिळतील यात शंका नाही. यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.